पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त मुदखेडमध्ये सेवा पंधरवडा कार्यशाळा संपन्न। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 17 सप्टेंबर रोजी येणाऱ्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने सेवा पंधरवडा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। या कार्यक्रमाच्या अनुषंगाने दिनांक 15 सप्टेंबर 2025 रोजी शहरातील शासकीय विश्रामगृह येथे एक कार्यशाळा घेण्यात आली। या कार्यशाळेचे मार्गदर्शन नांदेड जिल्ह्याचे महामंत्री बाळासाहेब देशमुख बारडकर यांनी केले, तर रवी भेंडे यांची शहर उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली व नवीन पक्ष प्रवेश केलेल्या इक्बाल कुरेशी यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी भाजपाचे तालुका अध्यक्ष दत्तू देशमुख, शहर अध्यक्ष रामसिंग चव्हाण, मार्केट कमिटी नांदेड संचालक गांधी पवार, माधव पाटील कदम, संजय औलवार, उत्तम चव्हाण, मारुती जाधव, गंगाधर डांगे, पप्पू सोनटक्के, दिगंबर डिपरसे, प्रवीण काचावार, कानोबा बिस्मिल्ले, प्रभाकर पांचाळ, युवा मोर्चा अध्यक्ष केशव मुंगल तसेच जिल्हा, शहर व तालुक्यातील भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। माननीय अशोकराव चव्हाण साहेबांचं जय हो। माननीय अशोकराव चव्हाण साहेबांचं जय हो। भारतीय जनता पार्टीचं जय हो। अशोकराव चव्हाण साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अशोकराव चव्हाण साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। विजयाताई चव्हाण तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। विजयाताई तुम चव्हाण आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भारतीय जनता पार्टीचा जय हो। वंदे मातरम, वंदे मातरम। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय जय श्री राम, चप्पा चप्पा भाजपा, चप्पा चप्पा भाजपा, भारतीय जनता पार्टीचा जय हो। कार्यक्रम आयोजित केला आहे, त्याचे उद्देश काय आहेत? प्रथमतः मी जिल्ह्याचे लोकनेते खासदार अशोकराव चव्हाण साहेब, श्रीजाताई चव्हाण आपल्या भागाच्या लाडके आमदार आणि पक्षाचे मराठवाडा संघटना अध्यक्ष प्रमुख संजय भाऊ कोडगे, जिल्हा अध्यक्ष किशोर भाऊ त्यांचे प्रथमतः आभार मानतो। या सेवा पंधरवडा या कार्यक्रमासाठी माझी संयोजकपदी नेमणूक केल्याबद्दल आणि हा सेवा पंधरवडा जो विषय आहे तो शासनानं आणि माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी 17 तारखेपासून आणि 2 ऑक्टोबरपर्यंत सेवा पंधरवडा जो निश्चित केला आहे, त्या कार्यक्रमामध्ये शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्याचं पक्षाच्या माध्यमातून जे आयोजित केलं आहे नियोजन, त्या नियोजनाच्या संदर्भात या तालुका स्तरावरली तालुक्याचे मंडळाध्यक्ष आमचे सहकारी दत्तू देशमुख, शहराध्यक्ष आमचे रामसिंग महाराज आणि त्यांची सर्वांची टीम, त्या संदर्भात ही कार्यशाळा जेणेकरून सेवा पंधरवडा मुदखेड तालुक्यामध्ये सर्वात जास्त चांगल्या पद्धतीने यशस्वीरित्या होण्यासाठी ही कार्यशाळा आयोजित केली होती। दुसरा प्रश्न असा आहे की एक अशी शहरामध्ये एक चर्चा आहे की तालुका व शहरातील काही भाजप जे काही नाराज, जे काही 2 गटाच्या आपल्या चर्चा चालू आहेत, ते काही गट चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश करणार आहे अशी देखील चर्चा आहे पक्षातील आपल्या। कुठल्याही गोष्टीची चर्चा नाही, हे अफवा आहे आणि आज इथं बघा सगळेच आहेत, गटतट असं कुठलाही प्रकार नाही आणि हा सर्व कार्यक्रम आता सर्व संघटना अशोकराव साहेबांच्या नेतृत्वाखाली, श्रीजाताईच्या नेतृत्वाखाली यशस्वीरित्या पार पाडत आहे। आता काहीतरी इतर पक्षाकडे कुठला अजेंडा राहिला नाही, भाजप घोडदौड चालू आहे आणि हे काहीतरी आता अफवा करून काहीतरी डिस्टर्ब करायचा प्रयत्न आहे। आता स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका आल्यात, नगरपालिकेच्या निवडणुका आल्यात, त्यासाठी हा कार्यक्रम चालू आहे विरोधकांचा। आता जिल्हा परिषदची जी सोडत झालेली आहे अध्यक्षपदाची, ती ओबीसीला सुटलेली आहे, तर येत्या काळामध्ये आपण युती करून लढणार आहोत का भाजप एक पक्ष? नाही, आता ते वरिष्ठ स्तरावरला निर्णय आहे, हा काय तालुक्याचा जिल्ह्यावरला विषय नाही। पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेईल त्याच्यासाठी कार्यकर्ते बांधील राहतील। मागील 2 दिवसापूर्वी जे पक्ष झालं आहे तिथं एक इतर पक्षाकडून सांगण्यात येत आहे की आपल्या संघ जुनी भाजपाची टीम नाही म्हणून काय जुनी भाजपाची टीम आपल्या संघ उपस्थित नव्हती। आज बघा ना, आमचे सुदाम पाटील आहेत, STM आहेत, दिगंबरराव टिप्परशे आहेत, गोपनपल्ली आहेत, सर्व टीम आहे। तुम्ही त्यांच्याकडे जरा कॅमेरा फिरवलं तर जरा असं निर्देशन असेल पूर्ण जिल्ह्याला।
नांदेड तो वेगळा विषय असेल. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे विषय असतात. प्रत्येक कार्यकर्ते उपलब्ध नसतील, काही अडचणी असतील, तातडीचे विषय असतील, साहेबाला कुठं जायचं असेल, तातडीनं बोलावलं असेल. नवी भाजप हे जुन्या भाजपला जास्ती प्रमाणात कुठे कार्यक्रमाला सांगत नाही अशी देखील एक आरोप आपल्या नाही, भाजप हे तुमचं मीडियाच्या माध्यमाचं काम आहे, बाकी असं काही नाही. थँक्यू.